हॅलो. नेक्स्ट सेशनला आपण सुरुवात करत आहोत सिमिलॅरिटीच्या. ज्या लास्ट सेशनमध्ये आपण टेस्ट बघितल्या त्याच्यावरच बेस्ड एक्झाम्पल्स आज आपण अजून बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, ज्या टेस्ट आपण लास्ट सेशनमध्ये बघितल्या त्याच्यावर काही आधारित एक्झाम्पल्स पण आपण बघितले होते. तर अजून काही एक्झाम्पल्स आपण आज बघणार आहोत. In this question, what is asked? The question is, in triangle ABC, AP perpendicular on BC, BQ perpendicular on AC, BPC एका स्ट्रेट लाईनमध्ये आहेत आणि AQC हे पण एका लाईनवर आहेत, एका स्ट्रेट लाईनवर. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. ठीक आहे. अँड देन त्यांनी काही व्हॅल्यू दिल्यात AP, BQ, BC काही व्हॅल्यू दिल्यात आणि आपल्याला काढायचे फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC. ठीक आहे. सो या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आहे आधी व्हॉट इज गिवन. सो गिवन काय, इन ट्रायंगल ABC AP perpendicular on BC, BQ perpendicular on AC, BPC AQC ते काय एका स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. आणि अजून काय गिवन आहे तर APची व्हॅल्यू दिली आहे. AP इज इक्वल टू 7, BQ इज इक्वल टू 8, BC इज इक्वल टू 12. एक्झाममध्ये तुम्ही क्वेश्चन लिहित नसता, तर त्यावेळी तुम्ही जर गिवन लिहिलं तर जास्त सोपं होतं तुम्हाला असते. त्यामुळे कधीही क्वेश्चन न लिहिता गिवन टू फाइंड आउट फॉर्म्युला जो काय असेल आणि नंतर प्रूफ असं प्रॉपर वेने तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूव्ह ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल आपल्याला ते सिमिलर दाखवायचे. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, आता जर एक्झाम्पल तुम्ही डायग्राम बघितली, या डायग्राममध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, CPA हा ट्रायंगल आहे. CPA दिसतोय, मी वेगळ्या पद्धतीने तो मार्क करते. हा जो ट्रायंगल दिसतोय CPA. ठीक आहे. या CPA मध्ये आणि CQB तुम्ही जर तुमच्या लक्षात आलं असेल तर यामध्ये जो C अँगल आहे, हा C अँगल हा कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये. ट्रायंगल कसे आहेत बघा, एक ट्रायंगल असा आहे, C P अँड A, आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो असा आहे. हा C आहे, त्यामध्ये हा Q आहे आणि हा CQB. तर हा C जो अँगल आहे तर हा दोन्ही ठिकाणी तुम्हाला इक्वल दिसत असेल. आणि हा जो P आहे हा P 90 डिग्री आहे आणि इकडे हा Q काय 90 डिग्री आहे. लक्षात येते. तर आता आपल्याला काय दाखवायचं आहे, तसंच अँगल
a congruent angle BCQ. त्याचं रिझन काय लिहिणार? कॉमन अँगल. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय लिहिणार? तर 90 डिग्रीचे आहेत परपेंडिक्युलर. अँगल CPA इज इक्वल टू अँगल CQB इज इक्वल टू 90 डिग्री. आणि ह्याचं रिझन काय? तर गिवन. आता मला सांगा अँगल आणि अँगल. हां, सो तुम्ही तर ब्रॅकेटमध्ये लिहू शकता अँगल आणि अँगल. सो देअरफॉर ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB by which test? अँगल टेस्ट. लक्षात आले कसे अँगल टेस्टने आपण ते काय दाखवले? हां, आता बघा जेव्हा आपण हा C अँगल आणि C हा अँगल इक्वल दाखवला आहे तर तो हा फर्स्ट प्लेसला झाला पाहिजे. आता इथे P आणि Q बरोबर, तर PQ सेकंड. जर P फर्स्ट जे ट्रायंगलचं नेम लिहिलं आहे त्यामध्ये जर सेकंड प्लेसला असेल तर त्याला जो असणारा कॉन्ग्रुएंट अँगल आहे तो सेकंड ट्रायंगलमध्ये पण सेकंड प्लेसलाच असायला पाहिजे. जर तसं लिहिलं तर त्याला आपण म्हणतो की संगती, मराठीमध्ये शब्द आहे त्याला. हां, करस्पॉन्डन्स. ठीक आहे, इंग्लिशमध्ये म्हणतात. तर आपण असं म्हणतो की CPA करस्पॉन्ड टू CQB. कारण Cला C इक्वल आहे, Pला Q इक्वल आहे, म्हणजे उरलेला A आणि B पण काय असणार? इक्वल असणार, जे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. आता आपण ऑलरेडी प्रूफ केलं आहे की जे आपल्याला प्रूफ करायचं होतं CPA सिमिलर टू CQB बाय अँगल टेस्ट. तर ह्याच्यावरून आपण रेशिओ लिहितोच. तुम्हाला माहिती आहे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्यांचे रेशिओज काय असणार आहेत? सेम असणार आहेत. तर CP, आता बघा मी कसं लिहिते, CP अपॉन CQ. ठीक आहे, इज इक्वल टू PA अपॉन दिस QB इज इक्वल टू CA अपॉन CB. ठीक आहे, तुम्ही हे रेशिओ लिहिताना हे करेक्ट लिहिणं, करस्पॉन्डन्स रेशिओज लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात जर तुम्ही चुकलात तर तुमचं आन्सर चुकू शकतं. आता ह्या ज्या व्हॅल्यू दिल्यात आपल्याला AP, तर ही व्हॅल्यू दिली आपल्याला. BQ दिलं आहे, सो हे दिलं आहे. BC दिलं आहे आणि विचारलं काय आपल्याला? तर ACची व्हॅल्यू विचारली. बरोबर, हे बघा AC इथे आपण लिहून घेऊया. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ AC. ठीक आहे, सो आता ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायच्या इथे. AP इज इक्वल टू 7, BQ इज इक्वल टू 8, AC आपल्याला फाइंड आउट करायचे अँड BC इज 12. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत? क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. 7 इंटू 12 अपॉन 8 इज इक्वल टू AC. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 7 3 जा 21/2 is equal to AC. So AC is equal to 2 1 जा 2, 0 2 5 जा 10, 10.5 आली AC ची व्हॅल्यू. सो देअरफॉर AC इज इक्वल टू 10.5. कशा आली व्हॅल्यू कळालं? क्रॉस मल्टिप्लाय करून ACची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 10.5. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 7 3 जा 21 अपॉन 2, 2 1 जा 2, 0 2 5 जा 10. सो आपल्याला मिळाली AC इज इक्वल टू 10.5. सो दिस इज आवर फायनल आन्सर. लक्षात आलं आहे? तर यामध्ये आपण दोन गोष्टी केल्या. पहिल्यांदा आपण हे प्रूफ केलं की ते दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत, हेन्स प्रूफ्ड. आणि त्याच्यावरून आपण
ह्या करस्पॉन्डिंग रेशिओ लिहिले. आपण इथे म्हणू शकतो करस्पॉन्डिंग ratios of similar triangles. करस्पॉन्डिंग रेशिओज ऑफ सिमिलर ट्रायंगल, आणि त्याच्यावरून आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. लक्षात आलं तुम्हाला? तर यामध्ये आपण दोन गोष्टी केल्या. एक तर प्रूफ केलं आणि त्याच्यावरून बेस्ड एक त्यांनी सोल्युशन एक्झाम्पल दिलं होतं, ते पण सॉल्व केलं आपण. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. यामध्ये काय आहे, इन ट्रॅपेझियम पी क्यू आर एस, पी क्यू पॅरलल टू एस आर. आपल्याला माहिती आहे की ट्रॅपेझियममध्ये एक पेअर जी साईडची असते ती काय असते, पॅरलल असते. त्यांनी दिलं आहे ए आर इज इक्वल टू 5 ए पी, एस इज इक्वल टू 5 ए क्यू, देन प्रूफ दॅट एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. आता आपण सगळं गिवन, त्यांनी तर ऑलरेडी गिवन दिलेलं आहे, तरी पण आपण इथे लिहून घेऊया. हा क्वेश्चन आहे. सो गिवन पी क्यू पॅरलल टू एस आर, ए आर आता मी अशा फॉर्ममध्ये लिहिते, ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू 5/1. ठीक आहे, कारण आपल्याला करस्पॉन्डिंग रेशिओचा विचार करावा लागतो ना. सो मी असं लिहिलं, एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू 5/1. हे गिवन आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे. एस आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू 5/1. ठीक आहे, तुमच्या इथे बघूनच लक्षात आलं असेल की इथे दोन्हीचे रेशिओ 5/1 आहेत. तर तिसरी जी उरलेली साईड असणार आहे तर त्याचा रेशिओ पण काय असणार आहे, सेमच असणार आहे. तर आधी पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ते दोन ट्रायंगल आधी आपल्याला प्रूफ करायचे आहेत की ते आर सिमिलर. तर यामध्ये आता कुठले ट्रायंगल आपण वापरणार, तर ए आर ए एस आणि एस आर, म्हणजे हा जो ट्रायंगल दिसतोय मी तुम्हाला वेगळ्याने मार्क करते. हा ट्रायंगल ए आर एस आणि ट्रायंगल ए पी क्यू. आता हे दोन ट्रायंगल घ्यायच्यात आपल्याला. आता बघा ते ट्रायंगल कसे आहेत. हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल आहे. ठीक आहे, आता हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय, दिस अँड दिस दे आर वर्टिकली ऑपोजिट अँगल, जे आपण ह्याच्या आधीच्या एक्सरसाइजमध्ये बघितलं होतं किंवा सेशनमध्ये. आता बघा पी क्यू आहे इथे आणि इथे एस आर आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे की टू लाईन्स ज्या पी क्यू आणि एस आर काय आहेत, दे आर पॅरलल टू इच अदर. जर तुम्हाला माहीत असेल की त्या दोन लाईन पॅरलल आणि त्याची पी आर ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल म्हणजे दिस पी अँड दिस आर इज कॉन्ग्रुएंट, इक्वल आहेत. कशावरून, तर हा कुठले अँगल्स आहेत, हे अल्टरनेट अँगल आहेत. झेड फॉर्म झाले बघा. तुम्ही हे लास्ट इयरमध्ये पाहिलं आहे, इवन खूप आधीपासून तुम्ही बघत आला आहात. इफ दीज आर टू पॅरलल लाईन आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर जेव्हा हा झेड फॉर्म होतो हा जर तुम्हाला दिसतोय बघा झेड झालाय का तयार, जेव्हा हा झेड फॉर्म होतो, दिस झेड दिसतोय सगळ्यांना झेड, तर त्यांना काय म्हणतात, दे आर इंटिरियर अल्टरनेट अँगल. त्याचं नाव आहे ॲक्च्युली इंटिरियर अल्टरनेट अँगल अँड दे आर इक्वल. ठीक आहे, ती सेम प्रॉपर्टी आपण इथे वापरणार आहोत. उलटा झेडसुद्धा असतो असा. समजा ही एक पॅरलल लाईन आहे, ही पॅरलल लाईन त्याची ही ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल पण इक्वल असतो. त्यालाही म्हणतात की अल्टरनेट अँगल आणि ते पण काय असतात, इक्वल. तर ह्या दोन्ही गोष्टींचा वापर आता आपण इथे करणार आहोत. तर आपण हे दोन ट्रायंगल कन्सिडर करूयात प्रूफमध्ये. ठीक आहे, तर आता आपण कन्सिडर करूया ट्रायंगल QPA and triangle
क्यू पी ए. आता क्यूला कुठला अँगल इक्वल असणार आहे इथे? एस असणार आहे. मग आपण स्टार्ट फ्रॉम एस करायचं. एस. पीला आर. एस आर ए. कधीही लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही आता इथे अँड लिहिणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे की दे आर सिमिलर. जेव्हा तुम्ही सिमिलर दाखवणार तेव्हा तुम्ही ते सिमिलरचं साईन द्यायचं, आधीपासून सिमिलरचं साईन द्यायचं नाही. ठीक आहे. आता यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण लिहायचं. आता त्यांनी ऑलरेडी ही पण आपलं हे पण दिलं आहे बघा, ए आर अपॉन ए पी, म्हणजे ए आर अपॉन ए पी म्हणजे दिस वन, ए आर अपॉन ए पी. म्हणजे इथे बघा तुमच्या लक्षात येईल, ए आर अपॉन ए पी अँड ए एस. सी हियर दिस ए एस अपॉन ए क्यू. ए क्यू. ठीक आहे. हे पण तुम्हाला दिलेलं आहे. तर फक्त आपल्याला इथे काय घ्यायचं आहे की दिस ए अँगल इक्वल टू दिस ए अँगल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. ठीक आहे. आता हे कशामुळे आपण फक्त तेवढंच वापरणार आहे, तर हे आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ह्यात तुम्ही जर तुम्हाला हे काहीच दिलं नसेल, म्हणजे ह्या व्हॅल्यू ज्या दिल्यात ह्या दिल्या नसतील, तर तुम्ही अँगल टेस्टने ह्या अशा पद्धतीने हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकला असता. पण ऑलरेडी आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन आहे. सो आपण इथे म्हणू शकतो सिन्स ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू 5/1. हे काय आहे? गिवन आहे. आणि आपल्याला काय माहिती आहे, तर अँगल ए म्हणजेच क्यू ए पी कॉन्ग्रुएंट अँगल एस ए आर. ह्याचं रिझन काय? दे आर वर्टिकली ऑपोजिट अँगल. बरोबर. सो आपण त्याच्यावर म्हणू शकतो ट्रायंगल क्यू पी ए सिमिलर ट्रायंगल एस आर ए. रिझन काय येणार आता? साईड अँगल साईड टेस्ट. लक्षात आले? म्हणजे हे दोन पॉईंटवरून आपण काय केले, ते ह्या दोन पॉईंटमध्ये पण बघा, हा तर पॉईंट तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, फक्त तुम्हाला हा पॉईंट एक्स्ट्रा ॲड करून ते सिमिलर दाखवायचे आहेत. ठीक आहे. मग त्याच्यावरून शेवटी आपण काय लिहिणार आहे की देअरफॉर ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल. आता हे ऑलरेडी आपण इथं त्यांनी गिवनच आहे, हे तेच तसंच लिहिलं आहे मी. आता उरलं काय फक्त बघा, त्यांनी ए आर अपॉन ए पी ए एस अपॉन ए क्यू, म्हणजे उरलं काय फक्त आर एस अपॉन पी क्यू. हेच राहिलं आहे. याचं रिझन काय लिहिणार? करस्पॉन्डिंग ratios of similar triangle. Corresponding ratios of sides of ratios of similar triangle. आता ह्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की इज इक्वल टू 1/5 आहे, हे ऑलरेडी माहीत आहे. तर त्याने आपल्याला काय विचारलं आहे की प्रूफ दॅट एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. आता त्याने एस आर म्हटले, तर मी आर एस लिहिले. Therefore, SR upon PQ is equal to 1/5. Therefore, आपण म्हणू शकतो SR हे 5 इकडे जाणार, म्हणजे 5 SR is equal to PQ. तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. त्याने गिवन काय आहे, सॉरी बाय मिस्टेक मी इथे 1/5 लिहिले. वेट फॉर अ मिनिट.
ही व्हॅल्यू काय दिली आपल्याला, 5/1 होती ना. सो इट इज 5/1. 5/1. So SR upon PQ is equal to 5/1. Therefore SR is equal to 5 PQ. समजलं. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं, जे आपण केलं. लक्षात आलं. खूप सोपं आहे. इन्फॉर्मेशन त्यांनीच ऑलरेडी दिलेली होती, तीच फक्त आपण वापरली. थोडंसं फक्त स्वतःचं इथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ती जी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे ते फक्त आपण स्वतःचं वापरले. बाकी सगळं त्यांनी दिलेलं होतं. त्याच्यावरून आपण काय केलं, हे प्रूफ केलेलं आहे. लक्षात आलं कसं प्रूफ केलं आहे आपण. तर जेव्हा आपण ह्या ज्या टेस्ट आहेत ह्याचा वापर करून बरेच एक्झाम्पल काय करतो आपण, सॉल्व करतो आहे. ठीक आहे. त्याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि तशा पद्धतीने काय करायचं, ते एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. कळले. थर्ड एक्झाम्पल बघूयात आपण. ABCD is a parallelogram. Point E is on the side BC. Line DE intersect ray AB at point T. Proof that. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. वी हॅव टू प्रूफ दिस. सो आधी गिवन लिहून घेऊया आपण. व्हॉट इज गिवन. तर गिवन मेन काय, ABCD इज पॅरलोग्रॅम. आता इथे आपण मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं त्याचा उपयोग होईल बघा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता पॅरलोग्रॅम आहे म्हणजेच काय, तर AD पॅरलल टू BC आहे. बरोबर. तर त्याच्यावरून आता इथे झेड फॉर्म होते बघा. ठीक आहे. हा झेड फॉर्म झाला इथे. नीट दाखवते मी तुम्हाला. हा झेड तयार झाला आहे. म्हणजे हा अँगल, दिस अँगल इक्वल टू हा अँगल, म्हणजे हा झेड फॉर्म झाल्यामुळे. लक्षात आलं. आणि हा अँगल आणि हा ई हे काय व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. तर आपण काय करू शकतो, अँगल टेस्टने हे दोन ट्रायंगल काय दाखवू शकतो, सिमिलर दाखवू शकतो. ठीक आहे. देन लेट स्टार्ट. वी हॅव टू प्रूव्ह DE into BE is equal to CE into TE. प्रूफ स्टार्ट करूया आपण. दोन ट्रायंगल घ्यायचे आपल्याला. ट्रायंगल CDE अँड ट्रायंगल, आता बघा मी C घेतलं आहे तर इथे आपण B घ्यायचं आहे. BTE. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की हा D अँगल आणि हा T अँगल सेम आहेत. म्हणजे हा T आणि D. ठीक आहे. E तर वर्टिकली ऑपोजिट अँगल दिसतं तिथे. हे जे आहे ते वर्टिकली ऑपोजिट अँगल. सो तशाच पद्धतीने आपण मांडणी करायची. इथे पुढे लिहायचं आहे आपल्याला. आता since ABCD is a parallelogram, therefore AD parallel to BC. ठीक आहे. अँड CE आणि ती एक्सटेंड केले अप टू T, तर आपण म्हणू शकतो की सॉरी DE ते एक्सटेंड केले T पर्यंत, म्हणजे DT काय त्याची ट्रान्सव्हर्सल अँड DT इज ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. सो देअरफॉर अँगल CDE congruent angle BTE
रिझन काय लिहायचं, अल्टरनेट अँगल. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं झेड फॉर्म करणारे काय असतात, अल्टरनेट अँगल, आणि ते काय असतात, इक्वल असतात. झेड फॉर्म झाला आहे, मी तुम्हाला करून पण दाखवला. हा आपला पहिला पॉईंट झाला. आणि सेकंड पॉईंट ई दाखवायचं आहे आपल्याला. अँगल CED कॉन्ग्रुएंट अँगल BET हे काय, वर्टिकली ऑपोजिट. Therefore, triangle CDE similar triangle BTE, reason काय, अँगल टेस्ट. लक्षात आलंय. जॉमेट्री अल्जेब्रापेक्षा बरंच सोपं आहे बरं का. का माहिती आहे का, कारण तुम्हाला तुमच्या पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. तुम्हाला फक्त प्रॉपर्टीज आणि थिअरम जर माहीत असतील तर तुम्ही खूप छान पद्धतीने जॉमेट्री करू शकता, लिहू शकता, त्याचे आन्सर सॉल्व करू शकता पटापट. सो आता आपण लिहायचं आहे देअरफॉर CD अपॉन BT. आता आपण करस्पॉन्डिंग रेशिओज लिहितो आहे बघा. CD अपॉन BT, DE अपॉन TE, DE अपॉन TE इज इक्वल टू CE अपॉन BE. करस्पॉन्डिंग रेशिओज of similar triangle. Similar triangles. ठीक आहे. आता आपलं प्रूफ काय करायचं आहे बघा. तर हा DE इंटू BE इकडे बघा दिसतंय, अँड CE इंटू TE. लक्षात आलं. म्हणजे फक्त वी हॅव टू जस्ट क्रॉस मल्टिप्लाय हिअर. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू, hence proved. लक्षात आलंय कशा पद्धतीने आपण प्रूफपर्यंत पोहोचलोय आपल्याला ज्या हव्या त्या. असं खूप सोपं आहे, फक्त थोडंसं प्रॉपर्टीज आणि थिअरम्स माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. झालं आहे आपलं प्रूफ. बघा एकदा परत. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की ज्या प्रॉपर्टीज, ज्या टेस्ट आपण आत्तापर्यंत बघितल्या होत्या त्याचा वापर करून आपण काय करतो आहे, हे प्रूफ करत आहोत. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्सवर मेसेज करू शकता. तुम्हाला माझं सेशन आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.